हा मस्त वाजवतो. अरे तुझ्या भातचा लगीन आहे. वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव. याच्या मागे असतात त्या सगळ्या स्टॉल धारकांसाठी आता महिलांसाठी जर हक्काचा जोरदार 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 काय आहे वेगळ्या माती तुम्हाला आशीर्वाद देऊ देत आणि तुमचा बिझनेस हा खूप चांगला चालू देत. मंडळी हे महाराष्ट्रातील कार्य करत असताना आपण आपल्या जातीचा उत्सव अजूनही विसरत नाही. नवरदेवाचं नवीन लग्न झाल्यानंतर 7 फेऱ्या त्या हौलाय मातीला घातल्या जातात आणि सांगतात त्याच्या आयुष्याला सुख लाभू दे, समाधान लाभू दे. ही रूढी परंपरा फक्त आणि फक्त आपल्या कोळी बांधवांचा हा शिमगा उत्सव. होली रे होली पूर्णाची बोली, होली रे होली पूर्णाची बोली.
पद्धती कमून दर्जाची मोहन बाळग गरजेची लाविते बाबा कुंकू भाळे गाज होळे गा पैठण छोडे आज होळी रे निसते नसत पैठण छोडे गाज होळे गा सती पैठण छोडे आज होळी रे निसते पैठण छोडे गाज होळे गा निसते नसत पैठण छोडे गाज होळे गा निसते पैठण छोडे गाज होळे गा निसते पैठण छोडे गाज होळे गा शिव जाएगा चट्टी को चाबी लगता है हमको पैसा मिलता है Amçıkaraşi hayşmaga 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 Ana simyaca I like Amçıkaraşi Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga बारा महिन्याचे 15 दिवसांचा केलं तो योशमगा Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga और माझे हौलूच पाटला औवर बसलाच बाजूला और माझे हौलूच पाटला औवर बसलाच बाजूला घरात बसून शिकायला काका हन मनाला शिकावला Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga अंगण रंगली फुलां सजली माझी हौलू बा माझी हौलू बा Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga sana शिमग्याचा आईला आमची गवन 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 Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga Amçıkaraşi hayşmaga वर्षाचा सण है गावाला वर्षाचा सण है गावाला चला रे पोरा तो नाचाला 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 दरम्यान या ठिकाणी माननीय महेंद्र लाडगे यांच्या शुभस्थिती सत्कार होत आहे. आमचे लाडके आमच्या पाठीशी नेहमीच असणारे मान्य श्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब या ठिकाणी दरवर्षी ते या ठिकाणी आमच्या वेसाव कोळी सिंहगड आवर्जून उपस्थित असतात. खूप
धन्यवाद या ठिकाणी आपण आलात. तसेच आज आमच्या विभागातील सन्माननीय आमदार अरुण खानजी यांना सन्मानित करतील स्वप्नील भांजी, अध्यक्ष वेसावा कोळी सीफूड फेस्टिवल. एक सौम्य आणि सगळ्यांना मदतीचा हात देणारे सन्माननीय आमदार अरुण खानजी आपल्या कोळी लोकांशी अतिशय चांगल्या रीतीने प्रत्येक कामामध्ये आम्हाला सहकार्य करणारे. थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी आपण इथे आलात. तसेच श्री वामन म्हात्रेजी नगराध्यक्ष बदलापूर, आणि विशेष म्हणजे ते उद्योगपती आहेत लक्षात घ्या, आणि जवळजवळ 4 नगरसेवक त्यांच्या घरीच आहेत आणि कोळी समाजातील असल्या कारणाने एक त्यांना अभिमान आम्हालाही वाटतोय की हे फार मोठं कार्य, आज समाजाचं कार्य ते करतात. असे माननीय वामन म्हात्रे, मी विनंती करीन श्री पृथ्वीराज चंदी यांनी सन्मानित करायचं आहे वामन म्हात्रे यांना. कोळी समाजामध्ये आपण फार रेअर आपल्याला उद्योगपती वगैरे बघायला मिळतात, पण ज्यावेळी हिंमत आणि धैर्य दाखवलं जातं आणि अशामधूनच या वामन म्हात्रे यांनी, आणि विशेष म्हणजे आठवडाभर लक्षात फेस्टिवल असतो आणि त्यांचा अमाप खर्च, करोडोने खर्च त्या फेस्टिवलसाठी आठवडाभर स्वतः एकटे अरेंज करतात. ही छोटी गोष्ट नाही आहे. आज आम्ही भव्य एवढा समाज आमच्या पाठीशी, पण तुम्ही एकटे अरेंज करता, ह्यापेक्षा वेगळी तुमची महती काय सांगू. थँक्यू व्हेरी मच वामन म्हात्रेजी. तसेच आज आमच्यामध्ये आमच्या या समाजातील माननीय नगरसेवक नुकताच निवडून आलेले आणि गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले शिवसेनेचे चिंतामणी दत्ताराम निवाटे, जोरदार टाळ्या निवडून आल्याबद्दल त्यांचे, आमच्या कोळी समाजाचे आमच्या पाठीचे नेहमीच वेळोवेळी साथ देणारे आम्हाला जोरदार टाळ्या. मी विनंती करेन विशाल आणि अमित बोले दोघांनी सत्कार करायचा आहे. एक हसमुख आणि एक डेरर धाडसी असं नेतृत्व, क्रियाशील नेतृत्व म्हणजे चिंतामणी निवाटे. जोरदार टाळे होते निवाटे यांच्यासाठी. नुकताच झालेल्या निवडणुकीत निवडून आले. अभिनंदन अभिनंदन. एक आपल्या समाजाचा, आपल्या खार दांड्याचा निवडून आलेला नेता. थँक्यू व्हेरी मच आणि अभिनंदन तुमचं. तसेच कॅप्टन मनीष कांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या विभागातील माजी नगरसेवक बाळा आंबेडकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान इथे सत्कार होत आहे. थँक्यू व्हेरी मच. तसेच सन्माननीय बाळा आंबेडकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन रणजित काळे यांच्या हस्ते सन्मानित करायचं आहे बाळा आंबेडकर, माजी नगरसेवक. या सगळ्यांचं, ही पूर्ण टीम दरवर्षी आमच्या वेसावा कोळीवाड्याला भेट देत असते. आम्ही शैलेश फणसेजींना मिस करतो या ठिकाणी. असो, दरम्यान तसेच सतीश परब शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वप्नील डोंगरीकर यांना विनंती करेन सन्मान करावा सतीश परब यांचा. अनेक वर्ष स्टेजवर जयेश संधे यांना सुद्धा बोलवू इच्छितो. जयेश संधे प्लीज वेलकम ऑन स्टेज. जयेश संधे नुकताच निवडणुकीत सहभागी झाले होते. एक चांगलं नेतृत्व आणि धाडस दाखवत त्यांनी मोठमोठ्या नेत्यांसमोर पुढाकार घेत जयेश संधे यांचा सत्कार मी विनंती करीन स्वप्नील भांजी यांना की आपण सत्कार करावा. अध्यक्ष वेसावा कोळी फूड फेस्टिवलचे सन्मान्य स्वप्नील. जयेश संधे एक तरुण नेतृत्व या गावाला मिळालेलं आणि नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला होता, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. काँग्रेस पक्षातून ते निवडणुकीत उतरले होते. त्यांचं स्वागत करताना स्वप्नील भांजी.
त्याचप्रमाणे आज आमच्यात उपस्थित मनोहर कुंभेजकर, पत्रकार, वरिष्ठ पत्रकार, आमच्या कोळी बांधवांच्या प्रत्येक बातम्या ते चांगल्या रीतीने लोकमत या वर्तमानपत्रात छापत असतात. विनंती करेन परब साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. मामाला हॅलो करू नका. काय म्हटलं? जोरदार टाळ्या दे. परब साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे कुंभेजकर साहेबांचा. शारदा पाटील वेसावा कोळी सर्वोदय संस्थेच्या अध्यक्षा त्यास उपस्थित आहेत. नेत्र आहेत. वेसावा मच्छीमार सहकारी संस्थेच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय वामन म्हात्रे विनंती करीन की आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं. वामन म्हात्रे सर्व समाजाच्या माझ्या माता भगिनी आणि आज त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी जिव्हाळ्याचे संबंध ही कोळी आगरी लोकांची आपली मुंबई होती. आणि नक्कीच मला वाटतं ते कुठेही परबसाहेब आम्ही इथं नाही तर कर्जतपर्यंत आणि या ठिकाणी पालघरपर्यंत, राळगेरपर्यंत, नाशिकच्या टोकापर्यंत आमच्या या समाजाची जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम आम्ही सर्व बांधव करत असतो. नक्कीच आज मला भरभरून येत आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये नेहमीच आपण डिजिटल मीडियामधनं किंवा प्रिंटमधनं ऐकत असाल की आपल्या मराठी लोकांची संस्कृती आहे ही कुठेतरी मुंबईमध्ये लोप पावायला चाललेली आहे. पण परब साहेब, मी अभिमानाने सांगेल की जे लोक बोलतात त्यांनी आज आमच्या या फेस्टिवल येऊन बघायचं आहे. नक्कीच आमची संस्कृती आम्ही टिकून ठेवणार आहे आणि आज या मुंबईवर नक्कीच आमची लोक राज्य करणार आहेत असं मला वाटतंय. आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं माझ्या घरात सुद्धा आम्ही 4 नगरसेवक आहे. माझा छोटा भाऊ सुद्धा परब साहेबांना माहिती आहे आमदार म्हणून काम करतो. शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असतो. नेहमीच आपल्या समाजाचे जे विद्यार्थी असतात त्यांना घडवण्याचं काम करत असतो. परब साहेब आपले आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात. नक्कीच असेच आशीर्वाद या आमच्या कोळी आगरी लोकांवर असू दे. नक्कीच असे उज्ज्वल आज जरी जागा छोट्याशा जागेमध्ये हा आम्ही उत्सव इथले सर्व माझे बांधव साजरा करत असतील. आज हा फेस्टिवल बघणारी विविध जाती धर्माची लोक या ठिकाणी मी बघत असतो. मला वाटतं फॉरेनर्स पण काही ठिकाणी मला दिसतात, आवर्जून या फेस्टिवलला येत असतात. जी खवय्यांची मेजवानी आहे ती आमच्या जी संस्कृती खवय्याची मेजवानी आम्ही मुंबईकरांना या फेस्टिवलवरनं तुम्ही देता. नक्कीच ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्व माझ्या माता भगिनींना ईश्वराला प्रार्थना करेन की त्यांना चांगलं निरोगी आणि दीर्घ आयुष्य देवो आणि माझा समाज त्याची अशीच उन्नती प्रगती हो एवढी ईश्वराला प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. मी सन्माननीय आमदार अरुण खानजी यांना विनंती करीन की आजच्या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा द्याव्या. वेसावा कोळी फेस्टिवल या कार्यक्रमाला उपस्थित आमचे प्रमुख मार्गदर्शक, शिवसेना नेते, आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब, तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी या वेसावा कोळी समाजासाठी ज्यांनी हा कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगल्या प्रकारे भरभराटी दिसत आहे. या कार्यक्रमाला मी जास्त काही बोलत नाहीये, फक्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी परब साहेबांना बोलण्याआधी मी सन्माननीय स्नेहा रोहन नागा, प्लीज आपण स्टेजवर या. स्नेहा रोहन नागा, श्याम काळेंची मुलगी, प्लीज स्टेजवर या. साहेब, परब साहेब आणि हरुण खान साहेब ही आमची कोळी मुलगी आज अ कॅबिन क्रू, एक सिनियर कॅबिन क्रू आहे. गोष्ट आहे 24 जुलै 2025 ची की
cabin crew असताना फ्लाईट 9174 इंडियन एक्सप्रेस एअर इंडियाच्या ह्या विमानामध्ये एका बाईचं प्रसूती म्हणजेच डिलिव्हरी करताना जो पुढाकार घेऊन या आमच्या कोळी मुलीने जो पुढाकार घेतला की ऑन बोर्ड म्हणजे फ्लाईट असताना आकाशामध्ये असताना डिलिव्हरी करून दाखवणं संपूर्ण जगभर हिची प्रसिद्धी झाली अशी आमची स्नेहा रोहन नागा म्हणजे श्याम काळेची मुलगी आज आपण यथोचित तुमच्या शुभ हस्ते सत्कार करावा. आमची कोळी मुलगी म्हणजे स्नेहा रोहन नागा खरोखरच अप्रूप वाटतं ह्या मुलीचं आणि खूप धाडस या मुलीने दाखवलं. अशी आमची कोळी मुलगी आमच्यापैकी ही खरोखरच ऑन बोर्ड तिने एका बाईची डिलिव्हरी केली. ही थोडं धाडस म्हणून तिचा सत्कार करण्याला JRD टाटा यांच्या 121व्या जयंती निमित्त तिचं द फ्लाईट अटेंडन्स बेस्ट म्हणून तिचा सत्कार करण्यात आला. आणि विनंती करेन परब साहेबांना की आजच्या कार्यक्रमाला आपण उद्बोधित करावा. वर्सोवा सी फूड फेस्टिवलच्या आजच्या या शेवटच्या दिवशी वर्सोवा सी फूड फेस्टिवलचे सर्व पदाधिकारी, माझे सहकारी आमदार हारून खान, आमचे मित्र म्हात्रे साहेब, माझे नवनिर्वाचित नगरसेवक चिंतामण निवाते, बाळा आंबेकर, सतीश परब, येथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक वर्षी या कोळी फेस्टिवलचा आम्ही आनंद लुटत असतो. असं एकही वर्ष नाही की या फेस्टिवलला आम्ही आलो नाही. कारण ज्या गावामधून हा फेस्टिवल या पूर्ण जगाला कळलेला आहे, हे गाव मी माझं समजतो. आणि या गावामध्ये आम्ही दरवर्षी येण्याचा जो मान आम्हाला मिळतो, आम्ही असं समजतो की मुंबईची खऱ्या अर्थाने सेवा करण्याचं भाग्य आम्हाला या निमित्ताने मिळतं. कारण मी दरवर्षी सांगत असतो की या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी गर्दी जास्त हो. आणि मला आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षातला हा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा येतो त्या वेळेला गर्दीची अजून वाढत झालेली असते. आजपर्यंत कधी गर्दी कमी झालेली नाही. या फेस्टिवलचं महत्व, या फेस्टिवलची प्रसिद्धी मुंबई नाही, महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशभर असते. आमचे काही मित्र जे दिल्लीला आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, साऊथमध्ये आहेत, ते आम्हाला विचारत असतात की अशा प्रकारचं फेस्टिवल तुमच्या इकडे चालतं कुठे. आणि मी त्यांना नेहमी सांगत असतो, जर तुम्हाला मुंबईत यायचं असेल तर साधारण जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्ही मुंबईत या, जेणेकरून ह्या फेस्टिवलची मजा किंवा ह्या फेस्टिवलची चव आपल्याला चाखायला मिळेल. मी खरोखर या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. आणि म्हात्रे साहेबांचा देखील मोठा फेस्टिवल असतो, आम्ही गेले कित्येक वर्ष तो बघतोय. आणि असे कोळी समाजाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते मिळून कोळी समाज काय आहे, काय होता, काय आहे आणि काय असणार आहे याचं प्रत्येक वर्षी प्रात्यक्षिक हे आपण या उत्सवाच्या निमित्ताने किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवत असतात. आज या समाजाच्या वतीने आपण जे लोकांना जे काय मत्स्य संस्कृती किंवा मासे जे पोटभर खाऊ घालताय, मी तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचे हे तुमचे उत्सव कार्यक्रम सतत दिवसागणिक वाढत जावो, त्यासाठी मी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण दरवर्षी आम्हाला बोलवता, आमचा मान सन्मान करता, त्याबद्दल आपले आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी वामन साहेबांनी, वामन म्हात्रे यांनी या वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलसाठी 20,000 रुपयाचं रोख आम्हाला देणगी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 25,000ची रोख रक्कम दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि दरम्यान वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल विद्यमान अध्यक्ष स्वप्नील भांजी यांचा सत्कार करू इच्छिता. डोंगरगेली तरुण मंडळ जे आमच्या गावातील मोठं मंडळ, एक चांगली युनिटी आणि जे गावामध्ये वेगवेगळे प्रकार उपक्रम राबवण्यामध्ये पहिला पुढाकार घेणारं असं डोंगरीकर तरुण मंडळ, आज त्यांचे सर्व कार्यकारी पदाधिकारी प्रशांत चिखले, केदार, रवींद्र चिंचय, जयेंद्र भांजी हे सगळे उपस्थित आहेत. आणि खरं थँक्यू व्हेरी मच डोंगरी तरुण मंडळ. आणि त्यामुळे डोंगरीकर मंडळाचे अध्यक्ष महेंद्र यांचे सुद्धा मी आभार मानतोय आणि खूप खूप धन्यवाद.
सध्या गुवाहाटीमध्ये आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. आमच्या स्टॉलचं नाव आहे श्री आहे एकविरा प्रसन्न. स्टॉल नंबर 1 आहे. आता स्टार्ट आहे 3rd दिवस. आता फर्स्ट डे, सेकंड डे गेला, 3रा दिवस आहे. अजून नेक्स्ट इयर पण येणार. आमची सगळी डिश आहे. आम्ही सगळ्या 20 जण आहोत स्टॉलमध्ये. सगळे हेल्प करून गेल्या 10-15 वर्ष झाली स्टॉल घेतो आहे. आम्ही मावशी, आम्ही मुली, आमचे मामा, भाऊजी, आम्ही सगळे मिळून स्टॉल घेतो. एन्जॉयमेंटसाठी, पैशासाठी नाही, फक्त एन्जॉयमेंट. कारण दुसऱ्यांच्या इथे जाऊन खाण्यापेक्षा स्वतःचं खाल्लेलं बरं. आणि फ्रेश मच्छी असते. सकाळी जाऊन आणतो, दुपारी क्लीन करतो आणि संध्याकाळी त्याचं कालवण, फ्राय, मसाला वगैरे करून वर्सोवाला सी फूड फेस्टिवल बोललं की आमची धमाल असते, एकदम धमाल. 3 ते 4 दिवस आम्ही सुट्ट्या काढतो ऑफिसला आणि जेणेकरून आम्ही इथे पूर्ण फुल टाईम देतो आणि आवर्जून आम्ही लोकांना इथे आमची जी चव आहे वर्सोवा कोळीवाड्यांची, जेणेकरून ही चव सगळ्या जगामध्ये गेली पाहिजे म्हणून इथे आम्ही स्वादिष्ट फूड आणि काय बोलतात मच्छी सेहत केली अच्छी म्हणून आम्ही आमचे फिश जे प्रोटीन्स आहेत तुम्ही सगळ्या काउंटर्सवर फक्त फिश ही मच्छीच बघणार. म्हणजे मावळच बघिशाल, मी तर काय बघिशाल. माणूस जसा मोठा होते, वय झाला की त्याची शक्ती कमी होते. पण आपल्या फेस्टिवलचं उलट आहे. जसं वर्ष वाढत चाललेले आहेत ते फेस्टिवलची महिमा वाढत चाललेली आहे. जास्तीत जास्त लोक आपल्याला दिसतात. जवळजवळ रोजचा मला वाटते 10-15 हजार लोक येत असतील असं वाटतं फेस्टिवलला. तरी आपल्या माय भगिनी सजून तुम्ही बघशाल सारिका सजून नटून थटून जेवण बी करतात आणि लोकांना खावायला बी देतात. तर त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम जेवणात उतरते आणि त्याची चव तुम्हाला लागते. एवढं सुंदर आपलं फेस्टिवल आहे. मला वाटतं एशियाचं नंबर 1 फेस्टिवल आहे वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल आणि मुंबईला अगदी एशियामध्ये नंबर 1 आहे. ए बाबा अरे काय तो सुरकेवाला सोकरानं मिरवते कवरा. अरे योच काय तो सुरकेवाला सोकरानं मिरवते कवरा. योच काय तो लाईन देते मंगलेदारा. अरे योच काय तो लाईन देते मंगलेदारा. यस, हा वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल अगदी 2006 पासून सारिका आणि आम्ही मोहित नाचलेलो आहोत, गायलेले आहोत आणि असा हा चमत्कारिक फेस्टिवल आज 20 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. कोळी समाज मुंबईचा मूळ नागरिक, त्यांनी सगळं आपलं खाड्या खाजण वाड्या सगळं मुंबईच्या विकासाला दिलं. पण मुंबईचं अस्तित्व धोक्यात आलं आणि आमचा मासेमारी धंदा दिवसेंदिवस आकुंचित झाला आणि मग प्रश्न पडला की या ठिकाणी आमच्या उदरनिर्वाहाचं काय.
मिळालेली मासळी, कारण माशांचं आले. प्रमाण कमी होत चाललेलं आहे. पर्यावरण आणि मँग्रोव्ह तुम्ही कटिंग केलेले आहेत त्या डेव्हलपमेंटमध्ये नाहीशा झालेल्या आहेत. आणि मग प्रश्न पडला, जे मासे मिळतील त्या माशांपासून आम्हाला उदरनिर्वाहासाठी पैसे काढणं, आणि म्हणून लोकली प्रोसेसिंग काढणारी ही स्कीम आम्ही अभ्यास पूर्ण बाहेर काढली, ज्यापासून आमचे ताजे मासे आणि आमची जी स्वादिष्ट मासे बनवण्याची पद्धत, आमचा जो मसाला आहे, खाणार तर काय वर्षभर एकदाच आम्ही मसाला तयार करतो, तो सगळ्या गोष्टींसाठी वापरतो. असा हा आमचा मसाला, त्या मसाल्यामधून बनवलेले आमचे ताजे मासे खाणार तर काय, आहा हा, इथे खाल्लेला मासा दिल्लीपर्यंत तुमच्या जिभेवरची चव जाणार नाही याची गॅरंटी. आणि शेवटी मुंबई ही आमची, परंतु मुंबईमध्ये येणारा सगळा लोंढा, भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेला सगळा बांधव, त्यांना सगळ्यांना आम्ही आमचं केलं, परंतु त्यांनी आम्हाला आमचं केलं का, नाही. आणि म्हणून त्यांना कुठेतरी आमचा हा व्यवसाय, आमची संस्कृती, आमची नाच गाणी हे दिसलं पाहिजे, आमचं अस्तित्व ह्या मुंबईचं टिकलं पाहिजे. आणि म्हणूनच हा फेस्टिवल आम्ही ऑर्गनाईज केला. आज त्याला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अगदी मेहनतीनं केलेला हा फेस्टिवल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि म्हणूनच आज ज्याद्वारे तुम्ही सगळेजण आलेले आहात, ते कोळ्यांची परंपरा बघितलेली आहे. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून तुम्हाला आमची ओळख पटलेली आहे. आमचं अस्तित्व तुम्ही मान्य करत आहात. आता फक्त राहिलेला आहे प्रश्न, ह्या राजकारणी लोकांनी आमचं अस्तित्व कायम टिकवू द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्या समाज बांधवांनी, जाती धर्माचा कोणताही असे ना, कारण कोळी कम्युनिटी अशी आहे, कधीही या भारतामध्ये जात धर्म पाळत नाही. प्रेमभावानं, प्रेम संबंधानं, अगदी आपुलकीनं सगळ्यांना आपलं म्हणणारा, पाहुणचार करणारा हा आमचा समाज. आणि म्हणून आज आमच्या अस्तित्वावरच घाला येतो की काय, अशी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही तो दाखवू इच्छितो की बाबा अजूनही आम्ही मुंबईमध्ये आहोत, तुमचं सहकार्य द्या. राजकारण्यांच्या काही दिशा असू दे, कसेही त्यांचे निर्णय असू दे, पण लोकांचं प्रेम जर आम्हाला मिळालं तर आज आम्ही हजारो वर्षापासून मुंबईत टिकलेलो आहोत. अजय याच्या पुढेही आम्ही टिकून राहू तुमच्या प्रेमानं. अरे मुंबई आम्हा कोल्यांची नाही कोणाच्या बापाची. वन लव फोटोग्राफीला लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब. कोळ्यांसाठी आणि वर्सवास कोळीवाड्यासाठी अतिशय मानाचा दिवस. आणि प्रत्येक वर्षी मी ह्या फेस्टिवलला येतो, जेवणाचा आस्वाद घेतो. खरं तर मी जातीने देखील कोळी आहे. घरी मच्छीमारी, मासे खाणं हे आमचा घरचा व्यवसाय असल्यामुळे, परंतु इथे एक वेगळा अनुभव. अनेक स्टॉल आहेत, नेहमी इथे जेवतो, आनंद घेऊन जातो. परंतु आज या फेस्टिवलमध्ये स्टॉल क्रमांक 2 म्हणजेच अग्निदेवता, एवढं छान उत्कृष्ट जेवण, एवढी छान उत्कृष्ट मेजवानी जर आपण इथे वैयक्तिकरित्या इथे आलात आणि यांचं जेवण घेतलं तर तुम्ही पुन्हा कधीही दुसरीकडे जाणार नाही. एवढं सुंदर. मग तंदुरी कोळंबी असो किंवा तंदुरी पापलेट असो, सोडे असो किंवा सुरमई असो, उत्कृष्ट दर्जाचं जेवण. कुठलाही आर्टिफिशियल मसाले नव्हे, घरगुती मसाल्यांमध्ये तयार केलेलं अतिशय उत्कृष्ट असं जेवण. खरोखर सर्वांना विनंती आहे की कृपया आपण पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही याल तेव्हा अग्निदेवताच्या स्टॉलवर अवश्य व्हिजिट करा आणि त्याचा जेवणाचा अन्नाचा लाभ घ्या. एवढीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. कारण तुम्ही एकदा इथे जेवणात ना तर पुढच्या वेळेस 3 दिवस कंटिन्युअसली तुम्ही जेवाल याची मी तुम्हाला 100% खात्री.
एकच वादा आमचा चिमण्या झाला, एकच वादा आमचा चिमण्या झाला, एकच वादा आमचा चिमण्या. तुझा हात माझ्या हातात घेऊन तुझ्या माडीवर चढायचा हाय, तुझा हात माझ्या हातावर घेऊन तुझ्या माडीवर चढायचा हाय. जीवाच्या माझ्या झालंय हाल हाल. कुठं बी काय बी धरून मला हाताला लागली धरू धरू, कुठं बी काय बी मागती मला हाताला धरून धरू धरू. अगं सांग ना माझी बायको तुला आता मी कसं करू, सांग ना माझी बायको आता तुला मी कसं करू. सांग ना माझी बायको तुला आता मी कसं करू.
टायमावर माझा उठणा जीवाचा